संतोषी माता मित्र मंडळ चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत गेल्या 19 वर्षापासून या मंडळाची खऱ्या अर्थाने सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी अग्रेसर असलेलं हे मंडळ संतोषी माता मित्र मंडळ आणि दरवर्षी एक चांगला उपक्रम केला जातो। तुळशी विवाहाचा तर मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या पवित्र ठिकाणी संपन्न होत असतो। तर आज खऱ्या अर्थाने उगवती पौर्णिमा या ठिकाणी साजरी केली जाते। महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, महाआरतीचा कार्यक्रम झाला। संतोषी माता मित्र मंडळाचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी अध्यक्ष आहे केतनदादा पुरकर, त्यांच्याशी आपण बोलूया यावर्षीचा पुढचा तुळशी विवाह आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्त कसं असणार आहे आणि नवरात्र देखील कशी होती हा पण आपल्या भाविकांना सांगा। प्रथमतः मी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी आमचं मंडळ संतोषी माता मित्र मंडळ हे गेल्या 19 वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करतं। ज्या वेळेस इकडं खूप विरळ वस्ती होती, कोणी या परिसरात येण्यास धजत नव्हतं, त्यावेळेस एक संतोषी मातेने आम्हाला एक ताकदच म्हणावी लागेल का तिची एक आशीर्वाद आमच्या पाठीमागं या मित्रमंडळाच्या पाठीमागं होता, म्हणून आमच्याकडून हे गेल्या 19 वर्षापासून हे कार्य घडत आहे। त्याचप्रमाणे गेल्या आम्ही जो 10-11 वर्षापासून आम्ही तुळशी विवाहाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करतो। आपण सर्वांनी बऱ्याचशा लोकांनी बघितलेला आहे, प्रत्यक्षदर्शी लोकांनी सगळ्यांनी बघितलेला आहे का हा कार्यक्रम नव्हे तर पंचक्रोशीत नव्हे तर आमच्या हिशोबाने निफाड तालुक्यातील सर्वात मोठा तुळशी विवाह आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि खासकर माझ्या पूर्ण मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी हा विशेष कार्यक्रम जो राबवतो तुळशी विवाहाचा, हा भव्य दिव्य दरवर्षी असतोच आणि याही वर्षी आमचा भव्य दिव्य असा तुळशी विवाह करण्याचा मानस आहे। आणि खास करून ह्या मंडळातर्फे एक अनाथ जोडी असते किंवा गरीब गरजू घरातील जोडी असते, त्यांचा खऱ्या अर्थाने शाही विवाह मी खरंच म्हणेल का शाही विवाह या ठिकाणी केला जातो। भव्य दिव्य खऱ्या अर्थाने ती मिरवणूक असते। तर ह्या वर्षीची ती मिरवणूक आणि या वर्षीचा तो सोहळा कसा असेल? गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी 5 गरजू जोडप्यांचे लग्न लावले ज्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे, तर जे मोठ्या थाटामाटात आपण बघतो खूप मोठे विवाह होतात, पण ज्यांची अपेक्षा असूनही त्या या ठिकाणी विवाह साजरे करू शकत नाही, असे गरजू 5 लोकांचे आपण या ठिकाणी जोडप्यांचे शाही थाटामध्ये आणि जवळजवळ 3-3.5 हजार वराडींच्या साक्षीने थाटामाटात आपण लग्न लावले। त्यांना संसारोपयोगी आपण या ठिकाणी वस्तू दिल्या, मग त्यात त्यांच्या संसारोपयोगी काही वस्तू असतील, मणी मंगळसूत्र असतील, असे आपण त्याचप्रमाणे नवरदेवाचे म्हणा नवरीचे म्हणा आपण या ठिकाणी कपडे पण या ठिकाणी आपण त्यांना दिले। आणि ह्याही वर्षी आमचा एक जोडप्याचा आत्ता आमच्याकडे मानस आहे, म्हणजे आमची तयारी आहे आणि त्याचाही आम्ही शाही विवाह या ठिकाणी लावणार आहोत। दरवर्षी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात नेहमी हे मंडळ पुढाकार घेतं। याही वर्षी या मंडळाचा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात पुढाकार आहे। तर आई संतोषी माता तसेच आई जगदंबा माता या मंडळाला अजून प्रेरित करो सामाजिक कामे करण्यासाठी, हीच आपल्या जी मराठी न्यूज तर्फे शुभेच्छा। धन्यवाद।